यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीत संजय देशमुख यांचा दणदणीत विजय। आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नान्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार नुकत्याच झालेल्या यवतमाळ वाशिम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय देशमुख यांचा दणदणीत विजय झालेला आहे। राजश्री पाटील दणदणीत विजय होणार तर कोणी संजय देशमुख यांचा विजय होणार असे बोलले जात होते, परंतु या निवडणुकीत जनतेने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व पक्षाला दाखवून दिले आहे। ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, विधानसभा असो किंवा लोकसभा, ही निवडणूक हवेवर जिंकता येत नाही, परंतु काही लोकप्रतिनिधी सामान्य जनतेला काडी कचरा समजतात व फक्त निवडणुकीपुरता वापर करून सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडण्याचं काम करत असतात। काही लोकप्रतिनिधी आमची हवा आहे, आम्हीच निवडून येणार, आमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही हे दाखवण्याचे काम करतात, परंतु मतदान करणारा हा जनता जनार्दन हे काय करू शकतो हे मात्र यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं आहे। संजय देशमुख यांना प्रचंड मतदाराने जवळपास 94,473 एवढ्या मताधिक्याने निवडून दिलं, हे एकदा दाखवून दिलं आहे। नवनियुक्त खासदार संजय देशमुख यांनी सांगितलं की मी गोरगरीब जनतेसाठी, यवतमाळ वाशिम मतदारसंघातील सामान्य जनतेसाठी सर्व मतदारसंघात निष्ठेने काम करीन, विकास करीन व असे मतदाराला भासवून देणार नाही की मी कोणत्या माणसाला मतदान केलं, त्यांच्या मनात कोणत्याही शंका उपस्थित होऊ देणार नाही। मी गोरगरीब जनतेसाठी धावून जाणे व जनतेचे काम एकनिष्ठेने करीन व यवतमाळ वाशिम लोकसभेचा विकास आवश्यक भर देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं। महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा, अरे कोण आला रे, कोण आला, संजय भाऊ देशमुख तुम आगे बढ़ो,